बरेच दिवस झाले मला तसे काही चावरे विंचू पकडायचेत आणि त्यांच्या ना नांग्या तोडायच्यात. तुझ्या बिट्टूसाठी तू एखादी मुलगी पसंत केलीस? पण बिट्टूने नक्कीच केली असेल. म्हणजे एक गोष्ट क्लिअर झाली की जाताना तुमच्याकडे तुमचं पिस्तूल नव्हतं. म्हणजे तू अमृताचीच कोणी? आई आहे मी तिची. तुम्ही तिघही जेव्हा चेण्याच्या दिशेने निघालात तेव्हा परशु शेठकडे पिस्तूल होतं? हो. हवं तर मी माफी मागते तुझ्यापाशी, पण तू आता माझ्या बरोबर अमृताला भेटायला चल. ज्या मुलीबद्दल तू म्हणत होतास ती हीच आहे ना? आता या विषयावर आपण बोलायलाच हवं का? हो, कारण असले विषय बोलून संपून टाकायला हवे, डोक्यातनं काढून टाकायला हवेत. तुला कोणी सांगितलं मी हा विषय माझ्या डोक्यात ठेवलाय म्हणून? असले विषय सहजासहजी डोक्यातनं जाणं अवघड असतं आर्यन. नरसिंह सोडून माझ्या डोक्यात दुसरा कुठलाही विषय नाहीये. आर्यन, तू मला शब्द दिला होतास की या सगळ्यांपासून तू लांब राहशील म्हणून. माझा ऐक, तू युकेला जा. काय झालं तुला मम्मा? एकेकाळी तू एकटी असून नरसिंहासारख्या शत्रूला तोंड द्यायचीस आणि आज आज अशी हळवी का झालीस तू? कारण त्यावेळी मी एकटी होते, पण आज इतक्या वर्षानंतर तू आलास. तुझ्या सुखासाठी मी शत्रुत्व विसरायला तयार आहे. पण मला हा दुबळेपणा वाटतो. तसं समजावं तर मुलाच्या सुखासाठी मी नवऱ्याचं दुःख विसरेन. पण मी माझ्या सुखासाठी माझ्या वडिलांच्या खुन्याला नाही विसरू शकत. विनायक गेल्यानंतर इतकी वर्ष मी एकटीने काढली, पण आज तू आहेस माझ्या बरोबर. मला तुझं सुख पाहिजे आर्यन. माझ्या सुखासाठी युकेला जा प्लीज. प्लीज आर्यन. मम्मा मी आलोच. कुठे चाललायस? आलोच. अरे आलीस ग? कुठे आर्यन? आणायला गेली होतीस ना त्याला? हो, पण तो इकडे आला नाही म्हणाला. अमृताची ही अशी अवस्था माहिती असूनही नकार दिला. हो, बघितलंस, मला नावं नाही ठेवायची नरसिंहाला, पण तो आर्यनशी जे काय वागला ते बरोबर होतं का? हा मुलगा ही एकच आशा होती, अमृताला पूर्वपदावर आणण्यासाठी. आता काय करायचं आपण? कोण कल्पना देणार याची नरसिंहाला? आत्याबाई, आर्यन इकडे न येण्याचं एकच कारण नाहीये. आता काय झालं? आत्याबाई, तुम्हाला आत्याबाई, तुम्हाला भेटायला बाहेर आर्यन सरतापे आलाय. तोच तो त्या दिवशी साहेबांनी बाहेर हाकललं ना. खरं तर आम्ही त्याला आतमध्ये येऊनच देणार नव्हतो, पण तो म्हणाला की तुम्ही बोलावलंय म्हणून. जातो, आले मी. जी. अरे उठतोस कशाला? बस ना बाळ, बस.
नाही नको. नाही म्हणजे मी ज्या कामासाठी आलोय आधी ते काम करून घ्यावं ना. हो. कुठे आहे अमृता? आहे ना आर्यन. त्या दिवशी तुला आमच्या घरात जी वागणूक मिळाली त्याच्यानंतरही तू केवळ आमच्या शब्दाखातर इथे आलास. तुझे खूप खूप उपकार आहेत आमच्यावर. उपकार कसले त्यात? अमृता माझी मैत्रीण आहे. आज तिला माझी गरज आहे आणि म्हणूनच मी इथे आलोय. अमृतासाठी जे जे करणं शक्य आहे ना ते सगळं मी करीन. कुठे आहे ती? जानकी, याला अमृताच्या खोलीत घेऊन जा. मी चहा पाण्याचं बघते. मी तुमची आभारी आहे. लगेच आहो जाओ करायला लागलीस? नाही, तसं नाही. तुझे उपकार. जानकी, मी उपकार बिपकार मानत नाही. हे बघ, आज मी इथे आलोय ना त्याची एक किंमत आहे आणि एक ना एक दिवस मी ती किंमत वसूल करणार तुझ्याकडूनच. मी येतो अमृताला भेटून. हे बघ, आज मी इथे आलोय ना त्याची एक किंमत आहे आणि एक ना एक दिवस मी ती किंमत वसूल करणार तुझ्याकडूनच. आत्याबाई, तो युगंधरा सत्तापेचा मुलगा परत आपल्या घरात का आलाय? आला असेल ना अमृताला भेटायला. दुसऱ्या कोणाला भेटायला येणार तो? तुला? कमाला? का? जानकीला भेटायला येऊ शकतो ना तो. नाही, कारण त्या दिवशी तो येणार म्हणून जानकी खूप नटून थटून बसली होती. नाही बघा आत्याबाई, मला जे दिसलं ते बोलते. तू काय बोलतीयस याचं भान आहे का तुला? जाऊ द्या ना, उगाच विषयांतर नको. त्या दिवशी तो घरी आला तेव्हा घरात किती गोंधळ झाला होता हे तुम्हालाच काय, सगळ्यांना चांगलंच माहिती. शेवटी भाऊजींनी त्याला धक्के मारून हकलून दिलं होतं घरातून. या जानकीचं नेमकं काय चाललंय तेच कळत नाही. आणि जानकी या घरात आल्यापासून या घरावर किती संकट कोसळली आहेत हे तुम्हाला चांगलंच माहितीये. अहिल्या, तू लग्न होऊन या घरात आलीस त्याच्या दुसऱ्याच दिवशी रमावतीला गोठ्यावर वीज पडली होती. आपली जवळजवळ 25 जनावर गमावली आपण तेव्हा. सगळा गाव म्हणत होता पदराला वीज बांधून आली आहे नवी सूनबाई म्हणून. आम्ही कोणीतरी तुला जबाबदार धरलं. आत्याबाई, तुम्ही या सगळ्या प्रकरणात मला का खेचताय? कारण तू जानकीवर अकारण आरोप करतेस म्हणून. आणखीन एक सांगते, आज आर्यन घरात आलाय तो नरसिंहाच्या परवानगीने आलाय. त्याच्यामुळे तुला भांबावून जायचं काहीच कारण नाही आहे. आत्याबाई, काय बोलताय तुम्ही? भाऊजी अशी परवानगी देणं शक्यच नाही. तू तर त्या युगंधराची लाडकी ना ग, मग आजच त्या मुलाबद्दल एवढा वावग का? आत्याबाई, माझी खोडी काढायची म्हणून तुम्ही असं बोलू नका. तुझं बोलून झालं असलं तर तू जाऊ शकतेस. या विषयावर जास्त बोलायचं नाहीये मला. असं का पाहतेस माझ्याकडे अमृता? आर्यन SV नावाच्या एका आई वडील नसलेल्या अनाथ मुलाकडे पाहते मी.
अमृता, मी तुझ्याशी कधीही खोटं बोललो नाही. 11 वर्षांपूर्वी माझे बाबा मला कायमचे सोडून गेले. त्या दरम्यान मी माझ्या आईबरोबर राहत नव्हतो. माझ्या शिक्षणाचा खर्चही लहानपणापासून कष्ट करून मी स्वतःच केलाय. का? एवढा श्रीमंत बाईचा मुलगा आहेस तू, त्यांनी कधी पैसे नाही पाठवले? आमच्यात काही गैरसमज होते. आता ते दूर झालेत. पण त्यासाठी मला माझ्या आयुष्यातली 11 वर्ष मोजावी लागली. ठीक आहे आर्यन, तू तुझं नाव आर्यन SV असं सांगायचंस, त्यामुळे मला ते कधीच कळलं नाही. पण तुला माहिती होतं ना मी नरसिंह किल्लेदारांची मुलगी आहे ते. तरीही तू का मैत्री केलीस माझ्याशी? नीट आठव अमृता, कॉलेजच्या सुरुवातीच्या काळापासून मी तुला टाळत होतो. कारण मी जरी माझ्या आईबरोबर राहत नसलो ना, तरी माझ्या आईचं आणि तुझ्या बाबांचं काय वैर आहे ते मला चांगलंच माहिती होतं. पण मीच मागे लागून मैत्री केली असंच ना? एक ना एक दिवस आपली मैत्री या वळणावर येऊन पोचणार याची मला खात्री होती अमृता. तू या सगळ्यापासून अनभिज्ञ होतीस. तू मला अनभिज्ञ ठेवलंस आर्यन. जशी मी तुझ्या सहवासात येऊ लागले, तुझ्याशी मैत्री करण्यावाचून माझ्याकडे पर्यायच नव्हता. कारण मला तू आवडायला लागला होतास आर्यन. ताई, आर्यन दादा कसा काय आला? कसा काय आला म्हणजे? आला स्वतःच्या पायावर चालत आला. आमच्या शाळेतल्या मुलांसारखे फालतू जोक मारू नकोस. सरळ विचारलाय ना तर सरळ उत्तर दे. आणि तू अशी गेली होतीस त्याला भेटायला साडीत? तो काय बोलला नाही तुला? गण्या, जे काही रामायण व्हायचं होतं ते तिकडे झालंय. आता तू मला त्याच्यावर प्रश्न विचारू नकोस. आर्यन आलाय ना आणि गेला ना अमृताला भेटायला, तुझी बडबड मग बंद कर. म्हणजे त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये तुझ्या साडीचा, मंगळसूत्राचा आणि या कुंकवाचा? हे बघून तो काहीच नाही ना बोलला? हे बघ, आज मी इथे आलोय ना त्याची एक किंमत आहे. आणि एक ना एक दिवस मी ती किंमत वसूल करणार तुझ्याकडूनच. त्याने काही विचारलं नाही आणि त्याला काही वाटलं नाही. तू उगीच प्रश्न विचारून घोळ वाढवू नकोस. आर्यन दादाचं सोड, पण भाऊजींना पण काही प्रॉब्लेम नाहीये ना? तू मागच्या जन्मी काय माझा आजावताच का रे असली प्रश्न विचारायला? जास्त डोकं खाऊ नको, जा आणि तुझी कामं कर. जा. तुला मी आवडायला लागलो म्हणजे? म्हणजे अरे, तुझ्याशी मैत्री करावीशी वाटली. निखळ मैत्री. फक्त मैत्रीच ना?
मला वाटलं माझ्या प्रेमाभिमात पडलीस की काय. अमृता, एका अर्थी तू माझ्या प्रेमात पडली नाहीस ना, ते बरंच झालं. कारण बघ ना, तू जर माझ्या प्रेमात पडली असतीस तर कधी ना कधीतरी तुला हे कळलं असतं की मी आर्यन एसवी नसून आर्यन सरताप आहे. आणि मग आपल्या लव्ह स्टोरीचं ना ते कयामत से कयामत तक सारखं झालं असतं. 2 खानदानाच्या वादामुळे हिरो हिरोईन डेड, एंड ऑफ द स्टोरी. पिक्चर सुपर डुपर हिट. पण लव्ह स्टोरी फ्लॉप. आर्यन, तू आता आर्यन विनायक सरतापे आहेस ना? शिवाय तू तुझ्या आईबरोबर राहतोस. आपल्या घराण्यातली दुश्मनी वगैरे सगळंच कळलंय तुला आता. मग आता तू काय ठरवलंयस? कशाबद्दल? आपल्या मैत्रीबद्दल. अमृता, आपली मैत्री ही फक्त मैत्री आहे. तूच म्हणालीस ना, निखळ मैत्री. हे बघ, आपल्या मैत्रीच्या आड ना कोणीही येऊ शकत नाही, तू किंवा मी सुद्धा नाही. म्हणजे फिल्मी भाषेत सांगायचं झालं ना तर ते काय म्हणतात, अमर दोस्ती, किंवा ते गाणं कोणतं ग, ये दोस्ती हम नहीं तो. कळलं मला. दोस्ती. अमृता, दोस्तीवरनं ना मला एक जोक आठवला बऱ्याच दिवसापासून. प्लीज. अगं ऐक तर. आर्यन, जोक्स नको प्लीज. नाही अमृता, हा वेगळा जोक आहे. म्हणजे एकदा ना संत आणि बंता एकत्र. संत आणि बंताचे सगळे जोक्स मला माहिती आहेत रे. हा तुला माहिती नाही, हा नवीन जोक आहे. ते एकदा लिफ्ट मध्ये अडकतात. लिफ्ट वाला जोक सुद्धा मला माहिती आहे. तुला कसा माहिती? कारण तू मला जे जोक सांगतोस ना ते सगळे मीच तुला पाठवलेले असतात. अरे आर्यन, तुझ्याकडे काय जादूची छडी आहे का? आज किती दिवसांनी अमृताला असा हसताना पाहतीये. जादूची छडी माझ्याकडे नाही, तिच्याकडेच आहे. तिने ना ती स्वतःवर फिरवली आणि स्वतःच हसायला लागली. ए नाही आत्याजी, हा खोटं बोलतो. यानेच मला हसवलंय. मी तुला हसवलं? एक तर मी तुला जोकही सांगितला नाही तुला गुदगुल्या केल्या. मी कसं हसवलं तुला? बरं एक काम कर, तूच मला आता जोक सांग. ए नाही, मी नाही जोक सांगणार. मग मी सांगू का? नाही नको, त्यापेक्षा मी सांगते, थांब. हा, एकदा एक संत असतो आणि तो जंगलात जातो. हे बघ, संत आणि बंताचे ना सगळे जोक्स मला माहिती. अरे हा तुला नाही माहिती. नाही, हा मीच तुला सांगितलं. हा नवीन आहे. काय रे गणेश, इथे काय करतोयस? काही नाही, अभ्यास करत बसलोय. काय रे सारखा अभ्यास अभ्यास अभ्यास? तुझ्या वयाच्या मुलांनी घरात नुसतं हुंदडलं पाहिजे, नाचलं पाहिजे. हे सगळं मी आधी पण करत होतो, पण तुम्हीच मला शिस्त लावली, अभ्यास करायला सांगितलं. आणि आता आज तुला जे काय करायचंय ते कर. टीव्ही पहा, गाणी ऐक, नाच, घरभर नुसता हुंदड, काहीही कर. आत्याबाई, तुम्ही बऱ्याच दिवसांनी खूप आनंदात दिसताय. हो रे, आज आपल्या घरावरचं मळप दूर झालं बघ. आज कितीतरी दिवसांनी आपली अमृताताई हसली, मनापासून हसली. आज सगळ्यांनी आनंदात राहायचंय. आपली अमृताताई हसली? आत्याबाई, मी जाऊन तिला भेटून येतो. ये. निघतो मी. मिसेस किल्लेदार नाही, किल्लेदारीण बाई नको, मालकीण बाई. कारण आता तुम्हाला हाक मारायची म्हटलं तर आहोजाव करावं लागणार ना. तुम्हाला जानकीच म्हटलेलं मला जास्त आवडेल. हो, पण तुमची आवड निवड जपण्यासाठी मी तुम्हाला हाक मारणार नाही ना. मिसेस किल्लेदार. हा, मिसेस किल्लेदार हेच मला सगळ्यात जास्त योग्य वाटतंय. नरसिंह किल्लेदारांच्या बायकोला मी अगं तुगं कसं करणार ना. पण आपली ओळख जानकी किल्लेदार म्हणून नव्हती ना झाली. अमृताची मैत्रीण म्हणूनच तुम्हाला ओळखतोस.
खोटेपणाच्या आधारावर उभे असलेली आपली मैत्री आणि पाण्यावरचे बुडबुडे, दोघांचं आयुष्य सारखंच. मी कधीच तुझ्याशी खोटं बोलले नाहीये. आणि अमृता आणि माझ्यामध्ये मैत्रीचंच नातं आहे. आईसारखी मैत्रीण साऱ्या जगात नसते असं प्रत्येक मुलीला वाटतं. अमृताचंही हेच कारण होतं. तिचं काय कारण होतं मला माहित नाही, पण तिने तुला अंधारात ठेवण्यासाठी हे सांगितलं नाही एवढं नक्की. मग आता मी काय समजायचं? आपण अजूनही मित्र आहोत का नाही? मैत्री तुटण्यासारखं आपल्यामध्ये काहीच घडलं नाहीये. जानकी, मी मगाशी तुला म्हणालो ते लक्षात आहे ना? मी इथे आलो त्याची किंमत एक ना एक दिवस तुझ्याकडून वसूल करीन. आहे ना लक्षात? बोल, काय किंमत आहे?